दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर लाठीचार्जच्या निषेधार्थ शेगाव बंद. वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात शांततापूर्ण मोर्चा. शेगाव दिनांक 23 जुलै. दिल्ली येथे मागील 20 ते 22 दिवसांपासून सुरू असलेल्या पेपरफुटी प्रकरणाविरोधातील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आज शेगाव शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बंद आंदोलन करण्यात आले. सकाळी सुमारे 10 वाजता मंदिर परिसरातून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना शांततेच्या मार्गाने दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यानंतर मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आला. मोर्चा दरम्यान काही सुरू असलेली दुकानेही आंदोलनकर्त्यांच्या आवाहनानंतर बंद करण्यात आली. हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष मोहम्मद सलमान यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. या आंदोलनाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनेही पाठिंबा दिला होता. शहरातून मार्गक्रमण केल्यानंतर मोर्चा शेगाव खामगाव मार्गाने तहसील कार्यालयात पोहोचला. तेथे शासनाच्या नावे निवेदन सादर करून आंदोलनाची सांगता करण्यात आली. संपूर्ण आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे बंद आंदोलनादरम्यान शहरात शांततेचे वातावरण कायम राहिले. युवा क्रांती न्यूजसाठी डी ललित, शेगाव. 22 दिवसापासून देशामध्ये जे पेपर फुटीचे प्रकरण चालले होते, प्रत्येक वेळ नीटचा पेपर फुटत आहे. केंद्र शासन हे पेपर फुटीला रोखण्यापासून 100% असमर्थ ठरलेलं आहे. ज्यांनी या विरोधात आंदोलन उचलले त्या विद्यार्थ्यांना नाग मारहाण करण्यात आली. काल एका तरुण भगिनीचा त्याच्यामध्ये जीव पण गेला. तरी या निर्लज्ज भाजप सरकारला लाज शरम वाटत नाही की त्यांनी आताही त्यांना राजीनामा घ्यावा असं वाटत नाहीये. नेमकं पाणी कुठं मुरत आहे याचा जाब आज पूर्ण देशात आंदोलन चालू आहे. पूर्ण आज महाराष्ट्र बंद आहे. त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा आम्हाला साथ आहे. प्रश्न आहे की राजीनामा का बरं नाही घेत आहे? काय त्याच्यामध्ये असं की बा राजीनामा द्यायला हरकत काय? काँग्रेसच्या राजवटीत पण नाही. रेल्वे ॲक्सिडेंटमध्ये लालबहादूर शास्त्रींनी राजीनामा दिलेला आहे. प्रत्येक वेळ राजीनामा दिल्याने तुमचं नैतिक पतन होणार नाही, उलट तुमचं अधिकार वाढेल असं आमचं मत आहे. आम्हाला राजीनामा पाहिजे. याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू आम्ही वेळ पडले ही आमची मागणी आहे आणि ठोस आम्ही आमच्या मागणीवर कायम आहे.